नमस्कार. मराठी समाचार 24 मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश आणि परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठी समाचार 24. बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना मदत करा. जळगाव जामोद तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीनचे बोगस बियाणे असल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी आज तालुक्यातील शेतकऱ्यासह जळगाव जामोद कृषी विभागाला भेट देऊन कृषी अधिकारी यांच्यासोबत शेतकऱ्याच्या तक्रारी संदर्भात सविस्तर चर्चा केली. कृषी सहाय्यक पंचनाम्यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याची तक्रार यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली असता प्रसेनजित पाटील यांनी त्यासंबंधी कृषी अधिकाऱ्याला जाब विचारला. कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. रवी, उन्नती, हुतुतू यांच्यासह शेतकऱ्याची तक्रारी असल्याचे सोयाबीन बियाणे कंपनी योग्य कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन कृषी अधिकारी रमेश जाधव साहेब यांनी यावेळी दिले. जामोद तालुक्यातल्या अनेक कास्तकारांना घेऊन कृषी विभागामध्ये भेटायला आलो. या सर्व कास्तकारांचे सोयाबीनचे अनेक उगवण क्षमते बाबतीमध्ये खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. शेकडो एकर जमीन, हजारो एकर जमीन जळगाव जामोद तालुक्यातली काही कंपन्या, त्याचं नाव घ्यायचं म्हणजे स्पष्ट, बुस्टरचं हुतुतू आणि रवीचं उन्नती व तसेच इतर अजून कंपन्यांचे सोयाबीन वाहनं जे आहेत याची उगवण खूप कमी झालेली आहे. 2-3 तारखेला 4 तारखेपर्यंत पेरल्या झालेल्या याच्यामध्ये 2-2, 3-3 पाऊस पडल्यानंतरही बाकी शिवार फुलले नाही. पण ह्या व्हेरायटी ज्यांनी पेरलेल्या आहेत त्यांच्या शेतामध्ये अजिबात उगवण क्षमता झालेली नाही आहे. झाली असेल तर ती समाधानकारक नाही आहे. याच्या संदर्भात तक्रारी जेव्हा कृषी विभागाच्या संदर्भात आलेल्या तर त्या ठिकाणी कृषी विभागाचे कृषी सहाय्यकांनी काम करताना अनेक त्यामधल्या त्रुट्या राहिलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे की आपल्या शेतकऱ्यांनी ज्या वेळेला शेतामध्ये पंचनामा करायचा असतो तो त्या फॉर्मवर सही करतो. सही आधीच घेतल्या जाते आणि फॉर्म नंतर भरला जातो. हा चुकीचा प्रकार आम्ही जाधव साहेबांच्या समोर लक्षात आणून दिला. अनेक कास्तकार सांगितलं की फक्त आमचं नाव, पत्ता आणि आमचं क्षेत्र पडलेलं, पण पंचनामामध्ये काय आढळलं हे उल्लेख न करता त्याच्यावर आमची सही घेतली. साधा भोळा शेतकरी त्या सही देतो. नंतर त्याच्या कृषी अधिकारी त्याच्या मनात जर आलं काही चुकीचं लिहायचं किंवा कंपनीवाल्यांनी त्याला जर बाध्य पाडलं, कारण कंपनीवाल्यांचे यांचे लागेबांधे फार जवळचे असतात शेतकऱ्यापेक्षा, त्यामुळे तो शेतकरी त्यात अडचणी येतो आणि त्याला जे नुकसान भरपाई वर्षभराची झालेल्या नुकसानाची आहे ती मिळण्यासाठी अडचण निर्माण होते. या संदर्भात तक्रारी घेऊन आम्ही साहेबांकडे आलो. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं ज्या झालेल्या चुका असतील किंवा निर्माण असलेल्या त्रुटी असतील त्या रमेश जाधव हे कृषी अधिकारी सध्या जळगावला आलेले आहेत. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की कृपा करून तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्या, मी झालेल्या चुका, राहिलेले जे संदर्भ आहेत ते पूर्ण करून घेईल आणि कोणत्याच कास्तकाराचं नुकसान होणार नाही याची स्वतः खबरदारी घेईल. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही या संदर्भात आज आपल्यासमोर हे सार्वत्रिकरित्या सांगतोय की रवीचं उन्नती आणि बुस्टरचं हुतुतू हे 2 सोयाबीनचे वाहनं, इतरही काही किरकोळ वाहनं आहेत, या संदर्भात जे कास्तकाराच्या अजूनही उगवण क्षमता झाली नसेल, समाधानक नसेल तर त्यांनी तुमच्या कृषी सहाय्यकाला भेटायचं आणि त्यांच्या लेखी तक्रार त्याकडे सादर करायचा आणि पंचनामा करून घ्यायचा. धन्यवाद.